नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांना होळी निमित्त आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला होळी स्पेशल रेसिपी दाखवणार आहे, तेलपोळी। त्यासाठी इथे मी चणा डाळ रात्रभर भिजत घातली होती। ही 1 वाटी चण्याची डाळ आहे, चांगली भिजलेली आहे। आता ही स्वच्छ धुवून भिजत घातली होती। आता आपण ही कुकरला लावून शिजवून घ्यायची आहे। ही 1 वाटी चणा डाळ आहे, त्यासाठी आपल्याला इथे 3 वाट्या पाणी घालायचे। त्यात त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि अगदी चवीपुरतं मीठ घालायचे। 1 चमचा तेल घालूया आणि आता आपण ह्याला 3 ते 4 शिट्या काढायच्या आहेत आणि चांगली शिजवून घ्यायची। आता आपण पोळीसाठी पीठ भिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी रवा घेतलाय, हा बारीक रवा आहे, आणि अर्धी वाटी मैदा घेतलाय। 1 वाटी चण्याची डाळ आहे, त्यासाठी आपण अर्धी वाटी रवा मैदा घेतलेला आहे। त्यात अगदी चवीपुरतंच मीठ घालायचंय। पाव चमचा हळद घालायची। हळदीने पोळीला छान रंग येतो। आणि आता थोडं असं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचंय। चांगलं मऊ करून घ्यायचंय पीठ। हे बघा, हे इतकं मऊ करायचंय पीठ, कारण त्यामध्ये जो आपण रवा घातलाय तो भिजायला हवाय। आता यामध्ये तेल घालायचंय। तेल पोळीला तेल थोडं जास्त लागतं, त्यामुळे तेल थोडं सढळ हातानेच आपल्याला वापरायचंय। हे चांगलं पीठ मळवायला लागतं। जेवढं तुम्ही चांगलं मळाल तेवढी पोळी छान खुसखुशीत होते। आपण व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे। हे आता आपण कमीत कमी 1 तासासाठी ठेवून द्यायचंय। ते चांगलं भिजलं पाहिजे, तरच पोळी अतिशय छान होईल। आणि याला आता वरून पापुद्रा धरू नये म्हणून तेल घालायचंय। हे असं तेलात बुडवून ठेवून द्यायचंय पीठ। तुम्ही जेवढं जास्त वेळ ठेवाल तेवढी पोळी अतिशय सुंदर होते। आता हे आपण झाकण घालून ठेवून देऊया। हे बघा, कुकर थंड झालेला आहे। आपली डाळ छान शिजलेली आहे। हे बघा, पाणी सुद्धा अगदी परफेक्ट झालंय। हे बघा, अगदी छान शिजलेली आहे। यासाठी मी 4 शिट्या काढल्या। आता ही थोडी आपण मॅशरने मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे आपली डाळ लगेचच वाटून होते। हे बघा, आता अगदी छान मॅश झालेली आहे। या 1 वाटी डाळीला आपण आता 1 वाटी साखर घालायची आणि आता हे आपण गॅसवर ठेवूया। आता आपण हे गॅस थोडा बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर खाली लागतं लगेचच। आणि हे सारखं ढवळत राहायचंय। डाळ चांगली शिजली की पुरण वाटायला सुद्धा वेळ लागत नाही, पटकन वाटून होतं। हे आता हळूहळू पातळ व्हायला लागलंय, कारण साखर वितळायला सुरुवात झालेली आहे। डाळ शिजवताना थोडं तेल घातलं ना की डाळ लवकर शिजायला मदत होते। आणि शक्यतो डाळ आधी 4 ते 5 तास चांगली भिजवून घ्यायची आहे, म्हणजे ती लगेच आणि छान शिजते अगदी। हे बघा, आता केवढं पातळ झालंय। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर मग ते लगेचच लागतं खाली आणि मग त्याचा एक वेगळा वास येतो पोळीला। हे बघा, आता हळूहळू ते घट्ट व्हायला लागले। हातावर उडण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं खोलगटच भांडं घेतलेलं चांगलं। हे बघा, आता चांगलं घट्ट होत आलंय। व्यवस्थित ढवळतच राहायचंय, नाहीतर लगेचच ते खाली लागतं। आता हे एवढं घट्ट झालंय। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा जायफळ पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची।
हे आता परत ढवळूया चांगलं. वेलची पावडर आणि जायफळ पावडर ही नेहमी शेवटी घालायची, कारण आधीपासून घातली तर त्याचा जो सुगंध असतो तो उडून जातो. नेहमीच कुठल्याही गोड पदार्थात जायफळ पावडर आणि वेलची पावडर ही सर्वात शेवटी घालायची. आता हे बघा, आता या पुरणामध्ये चमचा असा उभा ठेवायचा आहे. तो जर तसाच राहिला तर आपलं पुरण तयार आहे. हे बघा, आता चमचा उभाच्या उभा राहिलाय, याचा अर्थ आपलं पुरण तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया. थंड झाल्यावर ते आणि घट्ट होणार आहे. आणि आता गरम गरमच आपल्याला हे वाटून घ्यायचंय. गरम गरम वाटलं की वाटायला जास्त त्रास होत नाही. हे बघा, आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे आणि पुरण पण वाटून तयार आहे. आता पुरणपोळ्या करायला घ्यायच्या आहेत. इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. याला आधी तेल लावून घेऊया आपण. असं सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. तेल पोळ्यांसाठी एक वेगळा पत्रा सुद्धा मिळतो. हे बघा, हे सगळीकडे नीट तेल लावून घ्यायचे. आता पिठातला एक गोळा घ्यायचा. जसं आपण पिठाच्या पोळीसाठी जेवढा गोळा घेतो तसाच घ्यायचंय. पिठाचा गोळा लहान आणि पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा. हे बघा, हा बघा, हा एवढा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. यात पिठाचा वापर अजिबातच करायचा नाहीये. हे आता असं हळूहळू वर व्यवस्थित हातानेच सरकून घ्यायचंय, कारण पीठ अगदी मऊ आहे त्यामुळे ते लगेचच सरकतं. आता हे वर आलेलं जे एक्स्ट्रा पीठ असतं ते काढून टाकायचं आणि हे नीट असं दाबून घ्यायचंय. आता हा गोळा या तेलामध्ये सोडायचा आहे आणि व्यवस्थित तेलात भिजवून घ्यायचा गोळा. हे बघा, आणि लाटायला घ्यायचंय. आणि आधी लाटायच्या आधी थोडासा नीट दाबून घ्यायचा, म्हणजे आतलं जे पुरण असतं ते व्यवस्थित पसरतं. हे छान पसरलेलं आहे. आता आपण लाटणीला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचंय. आणि आता व्यवस्थित सगळीकडून अगदी छान पातळ लाटून घ्यायचे. यामध्ये आपल्याला पोळपाट फिरवायला लागणार आहे. हे बघा, अगदी सगळीकडून व्यवस्थित पातळ करून घ्यायचे. अगदी हळूवार हाताने लाटायची ती. हे बघा, आता पुरण तुम्हाला सगळीकडे इवन स्प्रेड झालेलं दिसणार आहे. आपण आधी हाताने जे प्रेस करून घेतलं ह्यामुळे कडा कापायची गरज नाहीये. सगळीकडे व्यवस्थित पुरण पोचलेलं आहे. आता मी तवा तापत ठेवलेला आहे. तवा तापलेला आहे. आता आपण ही पोळी त्याच्यावर घालायची आणि अशी सावकाश सोडवून घ्यायचंय काढून. अतिशय सहजपणे निघतो तो. आता ही गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे खरपूस. ही फक्त एकदाच फिरवायची, सारखी सारखी उलटी पलटी करून भाजायचं नाहीये. एका बाजूने झालं की पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने छान भाजून घ्यायचं. ती व्यवस्थित भाजली गेली की आपोआपच तवा सोडते पोळी. आता पलटी करूया. वाव, किती सुंदर रंग आलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा असाच रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायची.
चल पलटून बघूया झाली की नाही ते. छान रंग आलेला आहे. आता आपण ही उतरव काढून घ्यायची. मस्त अशाच आपण आता सगळ्या करून घ्यायचे. हे बघा आपल्या तेल पोळ्या तयार आहेत. मी तुम्हाला एक तुकडे करून दाखवते. एकदम खुसखुशीत झालेली आहे. हे बघ अतिशय खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. परत एकदा तुम्हाला सर्वांना होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.